नमस्कार, मी डॉक्टर निलेश निकम. नुकतीच जी 9वीची मॅथ 2ची जी परीक्षा झाली आहेत, त्या संदर्भात हा व्हिडिओ आहे. या व्हिडिओमध्ये अ, जे 9वीच्या प्रश्नपत्रिकेमध्ये मॅथ 2च्या जे प्रश्नपत्रिकेमध्ये जे काही प्रश्न आलेले आहेत, त्या संपूर्ण प्रश्नपत्रिकेमधले सर्व प्रश्नांचं सोल्युशन या व्हिडिओमध्ये मी देण्याचा प्रयत्न केला आहे. की जो या ठिकाणी जो पहिला प्रश्न आहे, द साइड ऑफ द स्क्वेअर इज 5 सेंटीमीटर, लेंथ ऑफ इट्स डायगोनल इज. इथे आपल्याला डायगोनल किती आहे ते शोधायचं आहे, पण तिथे साइड ऑफ द स्क्वेअर इथे दिले आहेत. याचा अर्थ आपल्याला माहिती आहे की स्क्वेअरमध्ये चारही अँगल हे राईट अँगल असतात आणि चारही बाजू या सारख्याच लांबीच्या असतात. सो इथे जर 5 आहे तर इथे पण 5 असणार आहे. त्यामुळे आपल्याला इथे जो BD आहेत तो इथे आपल्याला शोधायचा आहे. BD म्हणजे डायगोनल आहेत या स्क्वेअरचा. इथे आपल्याला एक लक्षात येतंय की ADB हा एक त्रिकोण तयार होतोय, एक ट्रायंगल तयार होतो आहे आणि एक जो अँगल A आहे तो 90 डिग्रीचा आहे. तर त्यावरनं आपण एक ते इथे पायथागोरसच्या सिद्धांतानुसार आपण DB स्क्वेअर इज इक्वल टू AD स्क्वेअर प्लस AB स्क्वेअर. कारण आपल्याला माहिती आहे की या ठिकाणी हायपोटेनस स्क्वेअर इज इक्वल टू बेस स्क्वेअर प्लस हाईट स्क्वेअर हा तिचा फॉर्म्युला आहे. आपण DB काय काढतोय, कारण DB हा काय डायगोनल आहे, त्यामुळे आपण DBला इथे आणला आहे. इथे ADची जी लांबी आहे ती 5 आहे, 5 स्क्वेअर प्लस ABची जी लांबी आहे ती सुद्धा 5च आहे. सो 5 स्क्वेअर प्लस 5 स्क्वेअर इज इक्वल टू 25 प्लस 25 आणि याचं जे उत्तर आहे ते 50 आहे. परंतु आपण जर बघितलं तर ऑप्शनमध्ये DB स्क्वेअर इज इक्वल टू DB इज इक्वल टू 50 अंडररूटमध्ये 50 येईल, पण ऑप्शनमध्ये आपल्याला दिसत नाही की अंडररूटमध्ये 50. त्यामुळे इथं आपल्याला इथे सिम्पली फॉर्ममध्ये आपल्याला घ्यावं लागेल. इथे आपण इथं वी कॅन राईट ॲज अ 25 इंटू 2, म्हणजेच काय की 25 गुणिले 50 होतात, हे आपण असंही राईट करू शकतो. आणि आपल्याला 25 जे स्क्वेअर रूट आहेत ते आपल्याला माहिती आहे, त्याचं उत्तर आहे 5 आहेत आणि मध्ये जे आता शिल्लक फक्त 2 आहे, म्हणजे 5 अंडररूट 2 हे तिचं राईट आन्सर आहे. त्यामुळे इथे या पहिल्या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते बी ऑप्शन आहे. नंतर जे सेकंड जो क्वेश्चन आहेत, व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ कॉस 0, इथं जे राईट आन्सर आहे ते बी ऑप्शन्स आहेत. नेक्स्ट आहेत व्हॉट इज द इक्वेशन ऑफ एक्स ॲक्सिस, इथं जे राईट आन्सर आहे ते बी आहेत. वाय इज इक्वल टू 0 हे एक्स ॲक्सिसचं इक्वेशन असतं आणि वाय ॲक्सिसचं इक्वेशन हे एक्स इज इक्वल टू 0 असतो. आणि हे जे ऑप्शन डी जे आहे ते दोन्ही ॲक्सिसचं इक्वेशन्स आहे, म्हणजे हा इथे बोथ ठिकाणी हा 0 असतो. परंतु हा जो प्रश्न जो केला आहे इक्वेशन ऑफ एक्स ॲक्सिस, याचं जे राईट आन्सर आहे ते बी आहेत, वाय इज इक्वल टू 0. नंतर जो चौथा जो प्रश्न आहे तो म्हणजे व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ क्यूब विथ द साईड 1 मीटर. जर इथे आपल्याला माहिती आहे की इथे जर क्यूब जी साईड आहेत ती 1 मीटर आहेत. आता आपल्याला माहिती आहे की क्यूबच्या सर्व साईड ह्या सारख्याच लांबीच्या असतात, त्यामुळे जो व्हॉल्यूम ऑफ क्यूब आहे, व्हॉल्यूम ऑफ जो क्यूब आहे त्याचा जो फॉर्म्युला आहे तो साईडचा क्यूब आहे. ठीक आहे. मग साईड जी दिली आहे ती मीटरमध्ये आहे, त्याचं जर रूपांतर आपण जर कन्वर्जन केलं सेंटीमीटरमध्ये तर ते 100 सेंटीमीटर इज इक्वल टू 1 मीटर होत असतो. आणि इथे 100 आपण सेंटीमीटरमध्ये काय केलं, कारण त्याचं जे उत्तर आहे ते सेंटीमीटरमध्ये दिलं आहे, त्यामुळे इथे 100 ची साईड येईल आणि 100 गुणिले 100 गुणिले 100 या प्रकारे जर आपण सॉल्व्ह केलं, तिथं जे राईट आन्सर येत आहे ते डी ऑप्शन येईल. तर पुढचा प्रश्न आहे सॉल्व्ह द फॉलोइंग सब क्वेश्चन्स. द साइन रेशो, इथे जे याचा जो फॉर्म्युला आहे अपोजिट साइड अपॉन हायपोटेनस. सो इथे राईट आन्सर काय, अपोजिट साइड राईट आन्सर आहेत. नेक्स्ट आहेत रेडियस, इफ रेडियस ऑफ सर्कल इज 8 सेंटीमीटर देन द फाइंड आउट डायमीटर ऑफ इट. डायमीटर फॉर्म्युला काय आहे तर 2 इंटू आर आहे. सो 2 गुणिले 8 बरोबर 16, तर 16 सेंटीमीटर हे तिचं राईट आन्सर आहे. नेक्स्ट आहेत राईट द नेम ऑफ क्वाड्रंट इन विच बोथ कोऑर्डिनेट ऑफ द पॉइंट आर पॉझिटिव्ह. आता आपल्याला माहिती आहे आपण एक्स ॲक्सिस हा एक्स ॲक्सिस आहे आणि हा वाय ॲक्सिस आहे, की ज्यामध्ये असे कोणते क्वाड्रंट आहेत. आता हा ठिकाणी इथं पहिला क्वाड्रंट आहेत, इथे दुसरा आहेत, इथे तिसरा आहेत आणि इथे चौथा आहे.
तर या ठिकाणी असा कोणता क्वाड्रंट आहे की त्या ठिकाणी दोन्ही पण जे एक्स आणि वायचा जो पॉईंट आहे तिथे पॉझिटिव्ह येतील. तो एकमेव जो आहे तो म्हणजे पहिला क्वाड्रंट आहे. त्यामुळे याचं जे राईट आन्सर आहे तो फर्स्ट क्वाड्रंट आहे. नंतर जो चौथा प्रश्न आहे, व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ सरफेस एरिया ऑफ अ स्पेअर. त्याचा जे फॉर्म्युला जो आहे तो आपल्याला लिहायचा आहे तो म्हणजे 4πr² हा त्याचा फॉर्म्युला आहे. नंतर आहे क्वेश्चन नंबर 2a, कम्प्लीट एनी टू ऑफ द फॉलोइंग ऍक्टिव्हिटीज. इथे जी ऍक्टिव्हिटी दिली आहे आपल्याला ती पूर्ण करायची. द रेडियस ऑफ द सर्कल इज 20 सेंटीमीटर, डिस्टन्स ऑफ द कॉर्ड फ्रॉम द सेंटर ऑफ द सर्कल इज 12 सेंटीमीटर अँड फाइंड द लेंथ ऑफ कॉर्ड. द कॉर्ड ची लांबी किती आहेत म्हणजे सी किती आहेत आपल्याला ते शोधायचं आहे. द सोल्युशन ऑफ द सोल्युशन लेट द सेंटर ऑफ द सर्कल बी ओ. तर आपण इथे ओ मानूया. रेडियस इज इक्वल टू ओडी. आता ओडी जी आहे ती 20 सेंटीमीटर आहेत. त्यानंतर डिस्टन्स ऑफ द कॉर्ड जी आहेत ते आहेत आपलं 12 आहेत आणि फ्रॉम द ओ 12 सेंटीमीटर जिथे ओ आणि पीचं जे अंतर आहे ते आहेत 12 आहेत. आता आपल्याला सी डी काढायचं म्हणजे पी डी किती आहेत आणि पी डी जर आपल्याला मिळालं तर त्याच्या जी लांबी आहे ती सी पी इतके असेल आणि त्याच्यानंतर आपण दोघांची बेरीज करायची आहे. तर इथे आपण पायथागोरसच्या सिद्धांतानुसार ओपी स्क्वेअर, ओपी जे स्क्वेअर आहेत इज प्लस पी डी स्क्वेअर, इथे काय येईल तर पी डी येईल आणि इज इक्वल टू ओडी स्क्वेअर येईल. कारण इथे ओडी जो आहे तो हायपोटेनस आहे, इकडे बेस आणि इकडे हाईट असेल. नंतर जो आपल्याला जी ओपीची जी लांबी आहे ती किती आहेत तर 12 सेंटीमीटर आहेत. इथे काय असेल तर 12 सेंटीमीटर येईल आणि इथे पी डी स्क्वेअर इज इक्वल टू 20 स्क्वेअर हे तिचं इथे जो 20 स्क्वेअर हे तिचं इथे आन्सर असेल. आता इथे इथे काय केलंय की इथे जो ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर ते याचा फॉर्म्युला इथे खाली यूज केलाय 20+12, कारण याचा जो फॉर्म्युला आहे ए प्लस बी आणि ए मायनस बी या प्रकारे इथे मांडण्याचा इथे प्रयत्न केला आहे. पण इथं जे उत्तर आलंय ते 256 आलेलं आहे आणि 256चं जे स्क्वेअर रूट आहेत ते 16 आहेत. सो जर पीडी जर 16 आहेत, जर पीडी जर 16 आहे तर सीपी सुद्धा काय असेल तर 16च असेल. मग याचं जे ठिकाणी मग 16+16 32 म्हणजे लेंथ ऑफ द कॉर्ड किती आहेत तर 32 आहेत. नेक्स्ट क्वेश्चन, द थेरम डायगोनल ऑफ पॅरलोग्राम्स बायसेक्ट इच अदर. इथे जो थेरम आहे तो मानलेला आहे. तर इथे आपल्याला जे बॉक्समध्ये जी माहिती जे की बॉक्समध्येचं उत्तर काय आपल्याला ते शोधायचं आहे. तर इथे बघा जे सेकंड पी ओ आहेत बघा, पी ओ आणि आर ओ या दोन्ही काय जे लेंथ जी आहे ती सारखीच आहे. आपल्याला ती सिद्ध करायचं, अर्थात आपल्याला ती सिद्ध करायचं कारण इथे म्हटलंय 2 प्रो आहे, इथे 2 प्रो म्हटलं आहे. तर एस ओ आणि क्यू ओ हे या दोघांची पण लांबी काय सारखीच आहे, ते पण आपल्याला सिद्ध करायचं आहे. तर इथून पुढे आपल्याला जे त्याचं जे थेरम आहे ते स्टार्ट होत आहेत. आता इथे ओपीएस आपण बघितलं, ओपीएस हा जो अँगल आहे आणि याचा अल्टरनेट अँगल कोणता आहे आपण तो शोधायचा आहे. तो म्हणजे कोणता आहे तर ओ आर क्यू आहे. इथे काय येईल ते अँगल ओ आर क्यू हा त्याचा अल्टरनेट अँगल येईल. नंतर साईड पी एस आणि साईड आर क्यू, साईड पी एस, साईड जी पी एस आहेत आणि साईड आर क्यू ही काय सारखीच आहेत कारण अपोजिट साईड ऑफ पॅरालोग्राम ह्या सारख्याच लांबीच्या असतात. त्यानंतर अँगल पी एस ओ आपण बघितलं तर अँगल पी एस ओ आणि अँगल आर क्यू ओ, अँगल आर क्यू ओ हे दोन्ही अँगल सारखे कारण इथे इथे आपल्याला याचं कारण द्यायचंय. याचं कारण आहेत अल्टरनेट अँगल आहेत. याचं कारण काय अल्टरनेट अँगल आहेत. नंतर अँगल ट्रायंगल पीओएस, ट्रायंगल पीओएस आणि ट्रायंगल आर ओ क्यू, ट्रायंगल आर ओ क्यू हे दोन्ही ट्रायंगल सारखे. तर ते सारखे कोणत्या टेस्टनुसार आहेत तर आपण त्याचं टेस्टचं नाव सांगायचंय. तर इथे काय येईल अँगल साईड अँगल येईल, अँगल साईड अँगल हे त्याचं टेस्टचं नाव येईल, त्याचं कारण येईल. इथे आता म्हणून त्या कारणामुळे आपल्याला जे प्रूव्ह करायचं आहे तेच इथे आपल्याला यायचंय पीओ बरोबर आर ओ, पीओ बरोबर आर ओ आणि इकडे जे क्यू ओ आहेत,
क्यू ओ आहेत त्याला जोडी कोण असेल तर ओ एस असेल. हे तिचा राईट आन्सर आहे. पुढचं आहे इन द फिगर अँगल आर इज द राईट अँगल, अँगल आर इज द राईट अँगल ऑफ पी क्यू आर, राईट द फॉलोइंग रेशो. आपण त्याच्या फॉलोइंग जे रेशो आहेत आपण त्या लिहायच्या आहेत. तर साईन पी, मग साईन पी कुठे आहे आपण ते पहिला शोधायचं आहे. तर पी इज इक्वल टू अपोजिट साईड, कारण साईनचं विचारलंय, साईनचा फॉर्म्युला काय, अपोजिट साईड अपॉन हायपोटेनस, अपोजिट साईड अपॉन हायपोटेनस. अपोजिट साईड कोणती आहे तर क्यू आर आहेत, मग हायपोटेनस कोण आहेत तर पी क्यू आहे. इथं पी क्यू त्याचा आन्सर असेल. टॅन पी काय आहे, टॅन पीचा फॉर्म्युला काय आहे तर अपोजिट साईड ऑफ अँगल पी, म्हणजे इथे आणि डिवायडेड बाय ऍडजस्टंट साईड, हे तिचा आन्सर असेल. इथे काय असेल ऍडजस्टंट साईड असेल, म्हणजे शेजारची जी बाजू आहेत ती इथे आपल्याला लिहायची आहेत. मग कोणती बाजू शेजारची तर पी आर आहेत, आणि अपोजिट साईड ऑफ अँगल पी त्याचं उत्तर कोणतं आहे तर क्यू आर आहेत. नंतर आहे सॉल्व एनी 4 ऑफ द फॉलोइंग सब क्वेश्चन्स. तर याच्यापैकी जे 5 प्रश्न आहेत त्यापैकी आपल्याला कोणते पण इथे 4 लिहायचे आहेत. तर पहिला जो प्रश्न आहे आपण तो घेऊया. इफ द रेशो मेजर ऑफ टू ऍडजस्टंट अँगल ऑफ पॅराग्राम्स इज 1:2, फाइंड द मेजर ऑफ ऑल पॅराग्राम्स. इथे आपल्याला काय करायचं आहे की चारही अँगल कोणते आहेत आपल्याला ते शोधायचे आहे. समजा आपण याला म्हणूया की हा जो पॅराग्राम्स आहे तो एबीसीडी आहेत, त्याचं समजा आपण घेऊया अँगल हा 1 असेल आणि अँगल हा 2x आपण घेऊया, कारण लेटेस्ट कॉमन फॅक्टर आपण x म्हणूया. ठीक आहे. तर पॅराग्राम्स जो आहे त्याचा जो थेरम आहे त्याच्या थेरमनुसार शेजारच्या दोन अँगलची बेरीज ही किती असते 180 असते. म्हणून आपण घेऊया x प्लस 2x इज इक्वल टू 180. ठीक आहे. आता हा x कोण आहे अँगल ए आहे, 2x कोण आहे अँगल बी आहे. मग अँगल ए प्लस अँगल बी, ठीक आहे, अँगल ए प्लस अँगल बी इज इक्वल टू 180. ठीक आहे, कारण हा थेरम आहे पॅराग्रामचा, हा काय थेरम आहे. इथे x प्लस 2x इज इक्वल टू 180. सो याची जी बेरीज आहे ती 3x येईल, 3x प्लस 180. सो हा जो 3 आहे तिकडे डिवाइड होईल 180 ला, आणि x जे उत्तर आहे बघा 6 आणि 0, सो 60 याचा राईट आन्सर असेल. सो अँगल ए जो काय अँगल ए काय तो 1x आहे. 1x म्हणजे काय x आहे तो किती असेल 60 डिग्री असेल, आणि अँगल बी किती आहे 2x आहे. सो 60 इंटू 2 इज इक्वल टू 120 म्हणजे 120, हे त्याचा राईट आन्सर आहे. मग अँगल सी किती असेल, हा अपोजिट अँगल ए चा सारखाच असतो, म्हणजे हा सी 60 असेल, अँगल डी हा किती असेल 120 असेल. हे त्याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे स्टेट एनी, याच्यामध्ये स्टेट इन विच क्वाड्रंट और विच ऍक्सिस डू द फॉलोइंग पॉइंट्स लाय. म्हणजे आपल्याला शोधायचं आहे की याच्यामध्ये जे पॉइंट आहेत हे कोणत्या क्वाड्रंट मध्ये येत आहेत, आपल्याला ते शोधायचं आहे. आता आपल्याला माहिती पाहिजे की इथे हा जो एक्स ऍक्सिस आहे हा वाय ऍक्सिस आहे. इथे काय असतं फर्स्ट क्वाड्रंट मध्ये इथे प्लस प्लस असतं, सेकंड क्वाड्रंट मध्ये काय असतं मायनस आणि प्लस असतं. हा सेकंड आहे, हा फर्स्ट आहे. थर्ड मध्ये काय असतं तर इथे मायनस आणि मायनस असतो, आणि फोर्थ मध्ये इथे प्लस आणि मायनस असतो. तर इथे जो पहिला जो आहे तो मायनस आणि प्लस आहे, मायनस आणि प्लस आहेत. तर इथे कोणत्या याच्यामध्ये येईल ते आपल्याला शोधायचे, तर ते सेकंड क्वाड्रंट मध्ये येईल. हे त्याचं उत्तर काय तर सेकंड क्वाड्रंट आहेत. जे सेकंड आहेत ते दोन्ही पण मायनस आहे, हा थर्ड क्वाड्रंट मध्ये येईल. हे त्याचं उत्तर आहे थर्ड क्वाड्रंट. नेक्स्ट आहेत याचे दोन्ही पण प्लस आहेत, हा फर्स्ट क्वाड्रंट मध्ये येईल. आणि जो लास्ट आहे याच्यामध्ये 0 आहेत, त्यामुळे ह्या ऍक्सिस वर येतोय. तो कोणत्या ऍक्सिस वर येईल आपल्याला ते शोधायचं आहे. तर सेकंड जो आहे तो -5 आहे, तो -5 अंदाजे या ठिकाणी आसपास येतोय. तर इथे याचा अर्थ हा वाय ऍक्सिस त्याचं उत्तर आहे. हा कोणत्या क्वाड्रंट मध्ये येत नाही तर हा ऍक्सिस वर येतोय. तर जे फोर्थ जे आन्सर आहे ते वाय ऍक्सिस आहे. नेक्स्ट आहे डिस्टन्स ऑफ द कॉर्ड AB फ्रॉम द सेंटर ऑफ द सर्कल इज 8 सेंटीमीटर. लेंथ कॉर्ड AB इज 12 सेंटीमीटर. फाइंड द डायमीटर ऑफ द सर्कल. तर इथे जो विचारला आपला प्रश्न डायमीटर किती आहेत आपल्याला ते काढायचे आहेत. आता इथे बघा डिस्टन्स ऑफ द कॉर्ड AB फ्रॉम द सेंटर, समजा सेंटर आपण धरूया, हा सेंटर आहे, त्याला आपण O गृहीत धरूया, हा O आहे. त्याच्यानंतर सेंटर ऑफ द सर्कल डिस्टन्स ऑफ AB
डिस्टन्स कॉर्ड ए बी, हा ए बी कॉर्ड आहेत. काय म्हटलंय, फ्रॉम द सेंटर ऑफ द सर्कल इज 8 सेंटीमीटर, म्हणजे ही लांबी किती 8 सेमी आहेत. लेंथ ऑफ कॉर्ड किती आहे, तर 12 आहेत. ही जी पूर्ण लांबी जी आहे ती टोटल 12 सेंटीमीटर आहेत. तर आपल्याला विचारलंय तर डायमीटर किती आहे. डायमीटर म्हणजे काय, ते रेडियसच्या डबल असतो. म्हणजे आधी आपण हा काढून घेऊ, म्हणजे ही काय असेल, आर असेल, त्रिज्या असेल, आणि याच्या डबल हा डायमीटर असेल. मग काय इथे फॉर्म्युला काय येईल, हायपोटेनस स्क्वेअर प्लस बेस स्क्वेअर प्लस हाईट स्क्वेअर. मग बेस स्क्वेअर, तर इथे बघा बेस जो आहे, म्हणजे इथे जी कॉर्डची लांबी दिली आहे ती 12 आहेत, म्हणजे 12चे नेहमी किती येतील, इथे 6 येतील. ठीक आहे, तर 6 स्क्वेअर प्लस हाईट किती आहे, 8 सेंटीमीटर 8 आहेत. सो 8 स्क्वेअर, तर 6चा स्क्वेअर किती आहे 36 प्लस 8चा स्क्वेअर 64, इथे 100 उत्तर येते. सो हायपोटेनस 100 आला. हायपोटेनस किती आला, तर स्क्वेअर रूट ऑफ 100 किती आला, तर 10 आला. तर हा काय आर आहे, आर बरोबर 10 आहेत. तर डायमीटर किती असेल, डायमीटर हा आरच्या डबल असते. याचा अर्थ याचं जे उत्तर आहे ते 20 सेंटीमीटर आहे. डायमीटर किती येतं उत्तर, डायमीटर इज इक्वल टू 20 सेंटीमीटर. नेक्स्ट आहे, द परपेंडिक्युलर ऑफ हाईट ऑफ कोन इज 12 सेंटीमीटर. परपेंडिक्युलर हाईट ऑफ कोन इज 12 सेंटीमीटर. then and slant height is 13 centimeter. 13 सेंटीमीटर. फाइंड द रेडियस ऑफ द बेस ऑफ द कोन. तर हा किती आहे तो आपल्याला शोधायचा आहे. हा बेस आहे, हा काय बेस आहे त्या कोनचा. तर इथे जी हाईट आहे ती 12 सेंटीमीटर आहेत. जो स्लॅन्ट जे हाईट आहेत ती आहे 13 सेंटीमीटर आहे. तर इथे आपल्याला रेडियस काढायचं आहे. तर इथे आपल्याला दिसतोय तो राईट अँगल तयार होतोय. सो इथे पुन्हा जो फॉर्म्युला वापरायचा आहे, हायपोटेनस स्क्वेअर इज इक्वल टू बेस स्क्वेअर प्लस हाईट स्क्वेअर. आता हायपोटेनस म्हणजे काय एक प्रकारचं ती स्लॅन्ट हाईट येते, ती किती आहे 13चा स्क्वेअर आहे. बेस किती आहे ते माहिती नाहीत. हाईट किती आहे ते 12चा स्क्वेअर आहे. सो 13चा स्क्वेअर किती 169, बी माहिती नाही, बी स्क्वेअर माहिती नाही. 12चा स्क्वेअर किती 144. हा ते 144 इकडे येईल लेफ्ट साईडला. 144 169 मायनस 144 इज इक्वल टू बी स्क्वेअर. 171 मधून जर आपण 144 जर वजा केले तर याचं उत्तर येते 25 बी स्क्वेअर इज इक्वल टू बी स्क्वेअर. आणि बी स्क्वेअर इज इक्वल टू 25. आणि जर आपण 25चं स्क्वेअर रूट केलं तर आपलं उत्तर येते 5. तर याचं रेडियस किती आहे, तर 5 सेंटीमीटर आहेत. आर इज इक्वल टू 5 सेंटीमीटर. नेक्स्ट, फाइंड द व्हॅल्यू ऑफ 5 साइन 30 प्लस 3 टॅन 45. तर साइन 30चा जो फॉर्म्युला आहे तो आहे 1/2 आणि टॅन 45चा जो रेशो आहे तो 1 आहे. साइन 30चा रेशो काय आहे 1/2 आणि टॅन 45चा जो रेशो आहे तो 1 आहे. मग ते जस्ट आपण त्याच्यामध्ये किंमत टाकायची, व्हॅल्यू टाकायची. सो 5 इंटू 1/2 प्लस 3 इंटू 1. सो आपण वी कॅन राईट ॲज अ 5 प्लस 5/2 प्लस 3. इथं आपण क्रॉस मल्टिप्लाय करायचा. सो 5 प्लस 2 इंटू 3 6 येईल अपॉन 2 इज इक्वल टू 11 प्लस 2. हे तिचा राईट आन्सर आहे. नंतर आहेत कम्प्लीट एनी वन ऑफ द फॉलोइंग ॲक्टिव्हिटीज. इथे आपण ॲक्टिव्हिटीज पूर्ण करायच्या आहे. कॉस इथे दिलं आहे कॉस थिटा इज इक्वल टू 35 अपॉन 37. साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. तर सायन्स इथे कॉस स्क्वेअर थिटाची व्हॅल्यू आपल्याला दिली आहे. इथे आपण जस्ट राईट करायची 35 स्क्वेअर 37 स्क्वेअर, कारण इथे स्क्वेअरची व्हॅल्यू आहे ती प्लेन कॉस थिटाची व्हॅल्यू 35/37 आहे. इथे जे एक्झाम्पलमध्ये दिले ते कॉस स्क्वेअर आहे, म्हणून आपण इथे 35 स्क्वेअर प्लस 37 स्क्वेअर आपण करायचं आहे. तिथे हा 35 स्क्वेअर भागिले 37 स्क्वेअर जो आहे तो बरोबर चिन्हाच्या पलीकडे जाईल, तो काय होईल मायनस होईल. सो इथे 35 स्क्वेअर मायनस अपॉन 37 स्क्वेअर हे तिचं इथे बॉक्समध्ये उत्तर असेल. आणि इथे जर आपण बघितलं इथे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, त्या अर्थाने इथे जो फॉर्म्युला लागू होतोय तो ए मायनस बी आणि इथे ए प्लस बी हे इथे
तो फॉर्म्युलाचा इथे यूज करून इथे सॉल्व्ह करण्याचा इथे प्रयत्न केला आहे. आता इथे याचं जे आहे ते क्रॉस इथे मल्टिप्लाय केलं आहे. क्रॉस मल्टिप्लाय करून इथे 72/37 हे तिचं उत्तर आलेलं आहे. इथं उत्तर आलेलं आहे. आता इथं आपल्याला क्रॉस मल्टिप्लाय करायचं आहे. मग क्रॉस मल्टिप्लाय कसं येईल? तर 1/1 35/37. तर इथे 1 × 37 मायनस 35/1/37 सो 37 वजा 35/37. ते तो जे उत्तर आहे ते किती आहेत? तर 2 आहेत. ते 2/37. ठीक आहे. नेक्स्ट आहेत बघा 2 × 2 कारण याचे 2 भाग केले 72चे 2 भाग केले 36×2 = 72. नंतर 2 डबल झाले त्यामुळे इथे 2 स्क्वेअर झाला 6 स्क्वेअर इकडे खाली 37चा कारण इथे 2 37 आहे त्यामुळे इथे स्क्वेअर केला. मग आता इथे आहेत साइन स्क्वेअर आहे त्यामुळे इथे आपण स्क्वेअर आपण बाहेर काढला. मग इथे 2 × 6 इथे उत्तर आहे 12. इथे 37 आहेत. नंतर साइन थिटा आपण कॉस थिटा टॅन थिटाचा हा फॉर्म्युला आहे. मग टॅन थिटा इज इक्वल टू साइनचं जे उत्तर आलं आहे ते 12/37 आहे. सो 12/37 हे त्याचं उत्तर आहे. इकडे भागिले 35/37 हे त्याचं पुढचं उत्तर आहे. मग आता मल्टिप्लाय केल्याने तिचं उलट पालट येथे होईल कारण 37 हा वर जाईल आणि 35 खाली येईल. मग इथे हे दोन्ही ड्रॉप होतील. मग केवळ इथे होतं 12/35 हे दोनच इथे त्याचं उत्तर राहील म्हणजे 12/35 त्याचा राईट आन्सर असेल. नेक्स्ट आहे इन अ rhombus PQRS if PQ is equal to 7.5 cm. Then the find QR. आपल्याला QR ची लांबी किती आहेत ती शोधायची. हा Q किती आहे ते शोधायचे. नंतर QPS जर 75 आहेत then find the measure of PQR म्हणजे हा जो PQR हा किती आहे तो शोधायचा आहे. त्याच्यानंतर SRQ हा पण किती आहे तो शोधायचा आहे. आता इथे विचारलं आहे की रॉम्बस आहेत. रॉम्बस म्हणजे काय असतं की त्याचे चारही ज्या बाजू असतात सारखेच असतात. चारही बाजू सारखेच असतात म्हणजे काय की QR इथे PQ दिलाय 7.5 QP दिलाय तर 7.5 त्यामुळे QR आणि PQ हे दोन्ही पण सारखे असेल त्यामुळे QR हा सुद्धा का असेल 7.5 सेंटीमीटर असेल. त्यानंतर QPS इज इक्वल टू 75 डिग्री दिला आहे. त्यानंतर आपण काय करायचं आहे QPS इज इक्वल QPS प्लस QPS प्लस PQR अँगल PQR या दोघांची बेरीज किती असेल 180 असेल. ॲडिशन अँगल ऑफ रॉम्बस इज सप्लिमेंटरी म्हणजे काय की दोघांची बेरीज किती असते 180 असते. हेच कारण इथे असे दिले आहेत. नंतर अँगल PQR ची जी डिग्री दिली आहे ती 75 आहे. आपल्या अँगल PQR काढायचा आहे. मग आता जो 75 आहे तो बरोबरच्या पलीकडे जाईल तो मायनस होईल. सो 180 वजा 75 याचं जे उत्तर आहे ते 105 आहेत. आता QPS आता जो QPS आहे बघा QPS याचा जो अँगल आहे याचा अपोजिट अँगल कोणता आहे तर QRS आहे. QRS किंवा आपण असं जरी म्हटलं SRQ जरी म्हटलं तर इथे काय अडचण नाही. SRQ आपण इथे म्हणू शकतो SRQ. तर कारण काय की अपोजिट अँगल ऑफ रॉम्बस हे सारखेच असतात. जर हा 75 आहे तर हा पण 75 असेल त्यामुळे इथे काय असेल इथे अँगल SRQ हे त्याचा आन्सर असेल आणि शेवटी हा जो आहे SRQ हा 75 डिग्रीचं उत्तर असेल. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे radius of the base of cylinder is 20 cm and its height is 13 cm and its curve surface area and total surface area आपल्याला ते काढायचं आहे. आता पुढे बघा याच्यामध्ये आपल्याला कोणते पण 2 प्रश्न आपल्याला सॉल्व्ह करायचे. 4 प्रश्न दिलेले आहेत त्यापैकी आपण कोणते पण 2 सॉल्व्ह करायचे. आता आपण पहिले सॉल्व्ह करूया. रेडियस ऑफ द बेस ऑफ सिलेंडर इज 20 cm and its height is 13 cm. Find its curve surface area and total surface area. आता इथे जो कर्व सरफेस एरिया जो आहे
त्याचा जो फॉर्म्युला आहे तो आपल्याला माहिती पाहिजे. त्याचा जो फॉर्म्युला जो आहे तो 2πr(h) आहे. जो कर्व सरफेस एरियाचा जो फॉर्म्युला आहे तो 2πr(h) आहे. आपल्या इथे पायची जी किंमत आहे ती 3.14 आपल्याला घ्यायची आहे. मग इथे काय येईल 2 गुणिले पाय ची किंमत आहे 3.14 गुणिले आर किती आहेत, तर इथे आर दिला आपला रेडियस इज इक्वल टू 20 सेंटीमीटर आहे, 20 आहेत आणि एच किती आहेत 13 आहेत. यांचा आपण जर गुणाकार करायचा आहे, यांचा गुणाकार करून आपण याचं उत्तर काढायचं आहे. आपण जर गुणाकार जर केला इथं ते उत्तर येते टोटल 3.14 गुणिले 2 6.28 आणि 20 गुणिले 13 जर आपण याचं उत्तर काढलं तर याचं जे उत्तर येते 13×26 260 उत्तर येते. आणि पुढे या दोघांचा जर मल्टिप्लिकेशन आपण जर केलं तर अंदाजे 1600च्या आसपास येत आहे. म्हणजे आपण करून बघूया 6.228 आपण 260ला मल्टिप्लाय करूया. इथे आपण बघितलं 0 800 असं 48 4 8 2 16 16 4 20 प्लस 0 इथे असेल 6 2 12 इथे असेल 1 4 5 4 5 प्लस प्लस 0 6 प्लस 15 जे उत्तर आहे 0 8 2 इथे 13 येईल इथे 6 आणि 1. सो पॉईंट 2 नंबरला आहेत, त्यामुळे इथे जे उत्तर ते 1632.8. सो हे त्याचं उत्तर आहे. नंतर पुढचा जो प्रश्न केला आहे टोटल सरफेस एरिया. आता तो पहिला जो होता तो कर्व सरफेस एरिया आहे. आता आपल्याला शोधायचा आहे टोटल सरफेस एरिया. आता टोटल सरफेस एरियाचा जो फॉर्म्युला आहे तो काय आहे तर 2πr ब्रॅकेटमध्ये r प्लस h आहे. हा त्याचा फॉर्म्युला आहे टोटल सरफेस एरियाचा. त्यामुळे ॲज पर दी फॉर्म्युला आपण जर बघितलं तर इथे 2 × पायची किंमत किती आहे 3.14 आहेत. गुणिले आर किती आहेत 20 आहेत. ब्रॅकेटमध्ये पुन्हा 20 प्लस एच किती आहेत, एच आहेत 13 राईट. सो 2 गुणिले 3.14 यांचं जर आपण मल्टिप्लाय केलं तर 6.28 येईल. गुणिले पुन्हा 20 आणि जे ब्रॅकेटमध्ये आहेत 20 प्लस 13 याचं जे उत्तर ते 33 येईल. आणि 6.28 गुणिले जर 20 आपण जर केलं तर इथे 20 जिथं आता 6.28च्या आपण जर डबल केलं तर 1256 येईल. 1256 कारण 1256 आणि 20 असल्यामुळे इथे 0 येईल आणि गुणिले 33 या दोघांचा आपण गुणाकार करायचा आहे. 125.60 गुणिले 33 0 6 18 1 4 6 5 15 1 16 1 4 3 6 1 7 3 1 3 so 0 8 6 7 3 0 8 4. So right answer is 411.14480. आता पॉईंट कुठे येईल कारण आता पॉईंट येत आहे 2 नंबर संख्येला येते. सो इथे उत्तर येईल 4144 नंतर 0.80 हे त्याचा राईट आन्सर आहे. नंतर आहेत प्लॉट द फॉलोइंग पॉईंट्स ऑन द ग्राफ पेपर. आपलं हे ग्राफ पेपरवर येते पॉईंट घ्यायचे आहेत. याच्यामध्ये जो पहिला जो आहे 1 3 आहेत, तो 1 3 कुठे येत आहे तर इथे 1 आहेत आणि इथे 3 आहेत. इथे येईल तो हा ए पॉईंट आहे. तर आपण इथे हा प्लॉट करून घ्यायचा आहे. नेक्स्ट आहेत -3 आणि -1. -3 कुठे आहे इथे आहेत आणि -1 आहेत सॉरी इथे येईल. हा कोणता येईल इथे बी पॉईंट आहेत. नेक्स्ट आहेत 1 आणि -4. 1 कुठे येतोय इकडे येतोय आणि -4 कुठे येतोय इथे येतोय. हा पॉईंट आहे. कोणता पॉईंट आहे इथे, त्या पॉईंटला नाव दिलं नाही, अर्थात नाव दिलं नाही. हा राईट ठीक आहे. आपण त्याला सी गृहीत धरूया. सी आहेत. नेक्स्ट आहेत
डी पॉईंट आहेत -2 3. -2 कुठे येतो आहे, इथे येतोय आणि तो नेक्स्ट आहे 3, तो इथे येईल -2 आणि 3. हा डी पॉईंट आहेत. नंतर आहे पुढचा 0 -8, 0 -8 इथे येईल, लास्टला येईल. हा हा पॉईंट ई आहेत. नेक्स्ट आहेत एफ 1 0. 1 कुठे येतोय, इथे येतोय आणि इथेच त्याचं उत्तर असेल 1 आणि 0, कारण एक्स ॲक्सिसवर 0, एक्स ॲक्सिसवर x दाखवलाय आणि वाय ॲक्सिसला 0 आहे, त्यामुळे हा जो पॉईंट आहे हा एफ असेल. सो तिचा या प्रकारे आपण हा ग्राफ काढायचा आहे. नेक्स्ट आहे सॉल्व एनी टू द फॉलोइंग सब क्वेश्चन्स. इथे काय पहिला जो प्रश्न विचारलाय, सॉरी पहिला नाही, बी मध्ये आपण सॉल्व करणार आहे. नेक्स्ट जो पुढचा आहे कन्स्ट्रक्ट ट्रायंगल पी क्यू आर सच दॅट अँगल पी इज इक्वल टू 70 डिग्री, अँगल आर इज इक्वल टू 50, क्यू आर इज इक्वल टू 7.3 सेंटीमीटर अँड कन्स्ट्रक्ट इट्स सर्कल. तर इथे आपलं सर्कल काढायचं आहे. तर आपण फर्स्ट ऑफ ऑल आपण अशी लाईन काढायची 7.3 सेंटीमीटरची. इथे आपण जो अँगल क्यू आर, सॉरी इथे क्यू आर आहेत, क्यू आरची लांबी किती आहे 7.3 आहे. नंतर इथे आपला जो अँगल दिला आहे तो आर अँगल दिला आहे 50 आहेत आणि पी दिला आहे. तर आपल्याला क्यू माहिती नाही, तर आपण आर तर आपण करू शकतो. आर किती आहे, तो अंदाजे 50, म्हणजे आपले अंदाजे या साईडला येईल. ठीक आहे, अंदाजे या साईडला येईल. तर आपल्याला नेमकी आता पी अंदाजे कुठेतरी इकडे येईल, पण आपण पी तर आपल्याला अंदाजे ठेवता येणार नाही. तर आपल्याला माहिती आहे की ट्रायंगलमध्ये तिन्ही अँगलची बेरीज किती असते, 180 असते. मग हा 70 आहेत, एक 50 आहेत, 50 माहिती. मग तिसरा अँगल कोणता असेल, अँगल क्यू आहे. मग तिसरा अँगल आपला काढायचा आहे 70 + 50 किती होत आहे, 120 होत आहे. मग जो नेक्स्ट जो अँगल आहे तो असेल 60 अँगलचा असेल, कारण तीन अँगलची बेरीज ही 180 झाले पाहिजे. त्यामुळे अँगल क्यू हा 60 डिग्रीचा असेल, त्यामुळे आपण इथे 60 अँगल प्रमाणे आपण काढायचं आहे. अंदाजे असा येईल. हा किती आहे, हा 50 आहे. हा जो पॉईंट आहे पी हा ऑटोमॅटिक किती येईल, 70 डिग्रीचा येईल. आता पुढे काय करायचं आपल्याला, कन्स्ट्रक्ट द सर्कल. मग काय करायचं आपण, आपलं कंपास जे आहे तिथे आपण ठेवायचं आहे आणि आपण इथे याप्रमाणे अर्क करायचं आहे, इथे आपण अर्क करायचं आहे आणि इथे आपण अर्क करायचं आहे. पी पॉईंटवर ठेवून आपण इथे पण अर्क करायचं आहे. म्हणजे आपण क्यू पॉईंटवर आपण ठेवून कंपास ठेवून आपण इथे अर्क करायचा. तसंच आपण पी पॉईंटवर ठेवून आपण इथे अर्क करायचं आहे. या दोन रेषा आपण अशा जोडायच्या आहे. तसंच आपण पी आर या रेषेवर आपण कंपास ठेवायचा आहे, इथे अर्क करायचा आणि इकडेच आपण पुन्हा इकडे अर्क करायचा आहे आणि पुन्हा आपण पी वर कंपास ठेवतो, आपण इथे अर्क करायचा, इथे आपण अर्क करायचा. हे दोन रेषा आपण जोडायच्या आणि इथे आपण कंपास ठेवून आपण बरोबर सर्कल असं या प्रकारे आपण करायचं आहे. हे सगळे तिचे तीनही टोक आपले कम्प्लीट मॅच झाले पाहिजे. या प्रकारे आपण ही कन्स्ट्रक्ट करायचं आहे ट्रायंगल पी क्यू आरचा. पुढचा प्रश्न आहे, विच ऑफ द इक्वेशन गिवन बिलो हॅव अ ग्राफ पॅरलल टू एक्स ॲक्सिस अँड विच वन हॅव अ ग्राफ पॅरलल टू द वाय ॲक्सिस. याच्यामध्ये कोणता जो इक्वेशन्स आहेत तो पॅरलल असेल एक्स ॲक्सिसला आणि कोणतं इक्वेशन हे पॅरलल असेल वाय ॲक्सिसला. आता इथे आपण जर बघितलं, इथे एक्स ॲक्सिस असेल, इथे वाय ॲक्सिस असेल, तर इथे काय 3 आहेत, 3 अंदाजे इथे कुठं येईल. तर मग इथे हा जो आहे आपण जसं लाईन आपण आखली तर हा वाय अक्षाला काय पॅरलल आहे. तो याचं पहिल्याचं उत्तर काय, वाय ॲक्सिस. नेक्स्ट आहे वाय -2. सो आपण याला वाय = 2 पण घेऊ शकतो, कारण हा बरोबर चिन्हाच्या आपल्याकडे जर आपण -2 घेतला तर हा +2 होतो. त्यामुळे y2 जर घेतला तर हा अंदाजे इथे कुठंतरी येईल. तर मग हा एक्स ॲक्सिसला पॅरलल आहे, त्यामुळे याचं उत्तर काय, एक्स ॲक्सिस. नेक्स्ट आहे x + 6 = 0. तर आपण सीला 6ला आपण बरोबर चिन्हाच्या आपल्याकडे जर घेतला तर -6 होईल. तर -6 हा अंदाजे इकडे येईल, हा -6 असेल आणि हा जर आपण लाईन काढली तर तो वाय अक्षाला पॅरलल असेल, त्यामुळे उत्तर काय, वाय ॲक्सिस. नेक्स्ट आहे सॉल्व एनी टू ऑफ द फॉलोइंग सब क्वेश्चन. जो पहिला प्रश्न जो केला आहे, इन अ फाइल्ड ड्राय फॉडर फॉर द कॅटल इन हिप इन अ कॅनियल शिप.
The height of the cone is 2.1 meter and diameter of the cone is 2.1 meter and diameter of the base is 7.2 meter. Find the volume of the water if it is to be covered by polythene in the rainy season. Then how much minimum polythene sheet is needed? तर इथे आपल्याला हा प्रश्न सॉल्व करायचा आहे. या प्रश्नामध्ये इथे आय थिंक मिस्टेक दिसते. डायमीटर ऑफ द कोन इथे हा जो भाग दिसतोय हा चुकीचा दिसतोय. तर इथे डायमीटर ऑफ द बेस इज 7.2. डायमीटर ऑफ द कोन असं तर काही राहत नाही. डायमीटर ऑफ द बेस राहील पण डायमीटर ऑफ द कोन असं राहणार नाही. तर इथे आपण या प्रश्नपत्रिकेमध्ये इथे मिस्टेक झालेली आहेत. आता आपण जो प्रश्न आहे आपण ते सॉल्व करूया. पहिलं काय केलंय, व्हॉल्यूम ऑफ द फोल्डर. फाइंड द व्हॉल्यूम ऑफ द फोल्डर. तर याचा जो फॉर्म्युला आहे तो आहे व्हॉल्यूम ऑफ द फोल्डरचा फॉर्म्युला काय इज इक्वल टू 1/3 इंटू पाय आर स्क्वेअर एच. हा त्याचा फॉर्म्युला आहे. तर पायची किंमत किती घ्यायची आपण 22/7 घ्यायची. 22/7 घ्यायची. 1/3 इंटू 22/7 गुणिले आर स्क्वेअर. आर किती आहेत, आर आपल्याला दिलं आहे. तर हाईट ऑफ द कोन इज 2.1. डायमीटर इज डायमीटर ऑफ द बेस 7.2. तर आर किती असेल, डायमीटरच्या निम्मा असेल म्हणजे 7.2च्या निम्मे किती असेल 3.6 असेल. सो आर इज इक्वल टू 3.6 स्क्वेअर इंटू हाईट किती आहेत 2.1 आहेत. 2.1 आहेत. So we can write simply by 1/3 divided by 7, 1/3 into 22/7 multiply by 3.6 into 3.6 multiply by 2.1. याचा आपण घेऊ शकतो. जर आपण याच्यातला इथे या संख्येला पॉइंट आहेत, आपण जर पॉइंट आपण जर काढून घेतला तर आपला असं पण आपण राईट करू शकतो. 1/3 22/7 गुणिले 36/10 36/10 गुणिले 21/10. 10 का घेतले, कारण एक नंबर पॉइंट आहे. एक नंबर पॉइंट आपण 10 घेतले. जर 2 नंबर पॉइंट असते तर आपण 100 घेतले असते. तर इथे 3 ने आपण डिवाइड करू शकतो 36ला. ठीक आहे. 3 1 3 3 2 6. 7 ने आपण डिवाइड करू शकतो 21ला. ठीक आहे. 7 1 21. सो इथे वरती आपण जर बघितलं तर काय करायचं शिल्लक फक्त 1 गुणिले 22 गुणिले 12 गुणिले 36 गुणिले 3 भागिले 10 गुणिले 10 गुणिले 10. ठीक आहे. सो आता यांचा आपण गुणाकार करायचा आहे. सो 22 गुणिले 12 जर आपण बघितलं 22 2 44, 22 1 22 आणि 22 4 26, 264 गुणिले 36 गुणिले 3. यांचं पण आपल्याला इथे मल्टिप्लाय करावं लागेल. इथे 10 गुणिले 10 गुणिले 10 जे उत्तर आहे 100 1000 तिचं उत्तर असेल. 264 गुणिले 36 इथं आपलं मल्टिप्लिकेशन इथे आपल्याला करावं लागेल. 264 गुणिले 36, 264 गुणिले 36 तो 7 चौक 24, 2 अच्छाला 736, 36 2 38, 3 अच्छाला 7 2 12, 12 3 15 प्लस 3 चौक 12, 1 अच्छाला 7 3 18 19, 1 अच्छाला 3 2 6 1 7. आता यांची आपण बेरीज करूया. 4 8 2 10, 1 10 5 15, 1 7 2 9, 9504. सो 9504 गुणिले 3 भागिले 1000. आता आपण या 9504ला आपण 3 ने मल्टिप्लाय करायचं आहे. 9504 गुणिले 3, 3 चौक 12, 1 अच्छाला 3 0 0, 5 3 15, 1 अच्छाला 9 3 27, 1 28. सो 28,512 भागिले 1000. आणि जर आपण खाली जर भागिले 1000 आहे तर वरती 3 नंबरला पॉईंट येईल म्हणजे 28.51 हेचा राईट आन्सर आहे.
कशाचा? व्हॉल्यूम ऑफ द फोल्डरचा. याच्यामध्ये 2 प्रश्न केले. तर जो पुढचा जो भाग आहे तो कोणता आहे? इट इज कव्हर्ड बाय इफ इट इज कव्हर्ड बाय पॉलिथिन इन द रेनी सीझन देन द हाऊ मच मिनिमम पॉलिथिन शीट इज निडेड. तर इथे त्याला पॉलिथिन किती लागेल, म्हणजे याचा अर्थ असा त्याने प्रश्न केलाय की एक या प्रकारचा जो आकार आहे इथे, हा जो पॉलिथिन आहे हा किती लागेल, हा त्यांनी हा प्रश्न केलेला आहे. तर इथे आपल्याला दिलंय बघा, जो पेरिमीटर, म्हणजे याचा अर्थ आपल्याला काय करायचं आहे की एवढा जो भाग आहे याचा जो एरिया आपण तो काढायचा आहे. आणि त्याचा जो फॉर्म्युला आपण जर बघितला तर याचा जो फॉर्म्युला आहे तो पाय आर एल आहे. पण एल काय आहे? ही लांबी आहे. आपल्याला हाईट दिली आहेत, हाईट दिली आहेत आणि आपल्याला रेडियस पण माहिती आहे. ठीक आहे, रेडियस किती आहे इथे? 3.2 आहेत, 3.2 आहेत आणि सॉरी 3.6 आहेत, 3.6 आहेत आणि हाईट जी आहे ती 2.1 आहेत, 2.1 आहेत. आता ही हाईट म्हणजे काय असेल, तर इथे राईट अँगल तयार झालं आहे. तर इथे आपला एल किती आहे आपल्याला ते काढायचं आहे. म्हणजे एल किती? एल स्क्वेअर इज इक्वल टू 3.6 स्क्वेअर प्लस 2.1 स्क्वेअर. इथे का? कारण इथे आपण पायथागोरसचा सिद्धांत आपण इथे यूज करतोय. 3.6चा जो स्क्वेअर आहे तो 12.96 असेल आणि 2.1चा स्क्वेअर आहे तो 4.41 असेल आणि या दोघांची जर आपण बेरीज केली तर 17.37 असेल एल स्क्वेअर आणि एल आपण जर काढला तर अंडररूटमध्ये 17.37 येईल. आणि आपल्याला उदाहरणात सांगितलंय तर 17.37ची व्हॅल्यू जी आहे ती आपण ती 4.17 घ्यायची आहे. ठीक आहे, 4.17 आपण ती व्हॅल्यू घ्यायची आहे. आपला जो फॉर्म्युला आहे तो पाय आर एल आहे. आपण या पाय आर एल मध्ये आपण व्हॅल्यू टाकायची आहे. पायची किंमत किती आहे? 22/7 आणि आर किती आहे? 3.6 आहेत. ठीक आहे, आणि जो एल आहे तो 4.17 आहे. तिथे आपण काय करायचं आहे? 22 गुणिले 3.6 गुणिले 4.17 डिवाइडेड बाय 7 असं आपल्याला करता येईल. जर आपण 3.6 आणि 4.17 आपण यांचा गुणाकार करून घेऊ. 4.17 गुणिले 3.6 सांगितलं ते 42, 6 1 6 4 10 1 4 6 24, 24 आणि 25 प्लस 3 7 21, 3 1 3 3 2 5 4 12. सो 2 1 10 5 15,012. पण पॉईंट 3 नंबर येईल 1 2 3. सो 15.012 त्याचं उत्तर आहे. कोणाचा गुणाकार? 3.6 आणि 4.17चा गुणाकार आहे. आता आपण 15.012 याला आपण 22ने मल्टिप्लाय करणार, कारण इथे आता आपण 3.6 आणि 4.17चा आपण गुणाकार केला आहे. त्याचं उत्तर जे आलेलं आहे 15.012 आलेले आहे. ठीक आहे, आता आपण याला आपण 22ने मल्टिप्लाय करणार. 2 4 2 1 0 5 2 10 1 4 2 1 आणि 3 प्लस सेम व्हॅल्यू येईल 2 0 0 3. सो 4 6 4 6 इथे 2 असेल 0 3 3. आता पॉईंट किती नंबरला आहे? 3 नंबरला. 1 2 3 330.264, 330.264 हे तिचं उत्तर आहे भागिले 7. आता 7च्या टेबलमध्ये आपण 23 किती नंबर आपण ते बघायचं? 7 चौक 28 येत आहे. खाली 5 शिल्लक राहत आहे. 7च्या टेबलमध्ये 7 नंबरला 49 आहेत. पुन्हा 1 शिल्लक राहतोय, 1ला भाजत नाही. मग आपण काय केलं? पॉईंट घेतला. मग आता तो 12 होईल. 7 1 7 आणि पुढे 5 शिल्लक, 12 7 गेले 5 शिल्लक राहतात आणि इथे 56 होईल. मग 7च्या टेबलमध्ये 56 किती नंबरला आहे? तर 7 8 56. 4ला भाजत नाही, पण 0 घेणार. पुन्हा ते आता वाढत जाईल, पण याचं जे राईट आन्सर असेल 47.18 हे त्याचं उत्तर असेल. नेक्स्ट, प्रूव्ह दॅट डायगोनल ऑफ रेक्टँगल आर कॉन्ग्रुएंट. म्हणजे काय की रेक्टँगलमध्ये जे डायगोनल आहेत ते सारख्या लांबीचे असतात, सारख्या लांबीचे असतात हे आपल्याला सिद्ध करायचं. समजा एक्झाम्पल आहे की हा डायगोनल आहे ए बी सी डी. ठीक आहे, तर यामध्ये आपण बघितलं तर इथे आपल्याला बी डी किती आहेत, म्हणजे बी डी आणि ए सी
हा दोन्ही पण सारखेच असतात हे आपण प्रूव्ह करायचं आहे. तर प्रूव्ह कसं करणार? आपल्या ज्या टेस्ट आहेत त्या टेस्ट आपल्याला माहिती पाहिजेत. आता एक्झाम्पल आहे, आपण जर गृहीत धरलं तर इथे बघा इथे ट्रायंगल ए बी आणि डी. आता आपण हे दोन ट्रायंगल गृहीत धरूया. ठीक आहे, कोणता आहे ट्रायंगल? कोणता आहे? बी डी आणि सी. दोन्ही ट्रायंगल सारखी असतील का नसतील? तर सारखी असतील. हे कशाच्या वर्ण आपल्याला माहिती आहे, कारण इथे ए डी आणि बी सी ह्या दोन लाईन काय एकमेकांना पॅरलल आहेत. एकमेकांना काय पॅरलल. त्याचबरोबर एडी ची लांबी जर 10 असेल तर बीसी पण 10 असेल. ठीक आहे, आणि चारही अँगल राईट अँगल असल्यामुळे हे दोन्ही ट्रायंगल कसे सारखेच आहेत. ठीक आहे, दोन्ही पण ट्रायंगल कसे सारखे, ही बाजू सारखी, ही बाजू सारखी, याच्यामध्ये ही आणि ही समोरची बाजू सारखी अर्थात. ठीक आहे, समोरची बाजू सारखी आहेत. तर इथे ट्रायंगल ए बी डी आणि ट्रायंगल बी डी सी हे सारखेच आहे. आता आपण जर बघितलं तर या ठिकाणी जो आपण ट्रायंगल तयार केला ए डी सी, ट्रायंगल ए डी सी आणि ट्रायंगल ए बी सी. आता आपण या ट्रायंगलचा आपण जर विचार केला तर इथे सुद्धा बी अँगल आहे, तो कसा आहे? 90 अंशाचा आहे. 90 अंशाचा आहे. आणि इकडे पण काय हा डी, हा 90 अंशाचा आहे. दोन्ही पण सारखेच आहेत. याचा अर्थ हे दोन्ही पण ट्रायंगल कसे सारखे सारखे आहेत, याचा अर्थ त्याचे डायगोनल कसे असणार आहे? सारखे असणार आहे. म्हणजे काय की ए बी डी आणि बी डी सी या दोघांचा डायगोनल कॉमन आहेत, याचा अर्थ त्याची लांबी सारखीच आहेत. आणि याच अर्थाने एडीसी आणि एबीसी या दोघांचाही डायगोनल जो आहे तो पण सारखाच आहे, दोघांचा कॉमन डायगोनल आहेत. मग आता हे दोन्ही ट्रायंगल बी डी सी आणि ए बी सी हे दोन्ही ट्रायंगल सारखेच आहेत, याचा अर्थ दोघांचे डायगोनल कसे सारखे आहेत. हे आपल्याला प्रूव्ह करायचं. हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. ज्या टेस्ट आहेत, ज्या यस 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 असेल किंवा हायपोटन टेस्ट असेल, तर इथे कोणती टेस्ट लागू होते त्याचं आपण लॉजिक वापरायचं आहे. आपलं टेस्ट इथे 2-3 टेस्ट आपल्याला एक वेळेस आपण लागू करता येऊ शकते, इथे आपण लागू करता येऊ शकते. पण इथे आपल्याला बघा इथे साईड 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 टेस्ट पण लागू होते, त्यानंतर हायपोटेनस टेस्ट पण लागू होते आहेत, साईड अँगल साईड टेस्ट पण लागू होते आहेत. ठीक आहे, तर अशा अनेक टेस्टच्या माध्यमातून त्याचे डायगोनल हे सारखे आपल्याला येतील. पुढचा प्रश्न आहे, इन राईट अँगल ट्रायंगल एक्स वाय झेड इज इक्वल टू 90 डिग्री. ठीक आहे, जो एक्स आहे तो अँगल एक्स आहे तो किती 90 अंशाचा आहे, आणि एक्स वायची जी लांबी आहे ती 4 सेंटीमीटर आहे. वाय झेड किती आहे तर 5 आहेत, आणि एक्स झेड किती आहे तर 3 सेंटीमीटर आहेत. देन साइन वाय किती आहे? साइन वाय किती आहे? साइनचा जो फॉर्म्युला आहे तो काय आहे? अपोजिट साइड डिवायडेड बाय हायपोटेनस. ठीक आहे, हायपोटेनस हा त्याचा फॉर्म्युला आहे. मग अपोजिट साइड कोण आहे वायची? तर वायची अपोजिट साइड कोण आहे तर एक्स झेड आहे. एक्स झेड अपॉन याचा जो हायपोटेनस कोण आहे तर वाय झेड आहे, वाय झेड. मग आता एक्स झेडची लांबी किती आहे तर 3 आहे आणि 3/5 आहेत. हे तिचा राईट आन्सर आहे. कॉस वाय, कॉस वाय, कॉसचा फॉर्म्युला काय आहे तर ॲडजस्टंट साइड डिवायडेड बाय हायपोटेनस. ठीक आहे, तर कॉस वाय आहेत. मग कॉस वायची ॲडजस्टंट साइड कोणती आहे तर एक्स वाय आहेत, एक्स वाय आणि डिवायडेड बाय हायपोटेनस, पुन्हा वाय झेड येईल. तो एक्स वाय किती आहे तर 4 आहेत आणि वाय झेड किती तर 5 आहेत. हे तिचा राईट आन्सर आहे. नेक्स्ट आहे टॅन वाय. टॅन वाय, टॅनचा फॉर्म्युला काय आहे तर अपोजिट साइड. ठीक आहे, अपोजिट साइड डिवायडेड बाय ॲडजस्टंट साइड म्हणजे शेजारची बाजू. ठीक आहे, अपोजिट साइड कोणती आहे एक्स झेड आहेत, एक्स झेड आहेत, आणि ॲडजस्टंट साइड कोणती आहे तर वाय एक्स आहेत. ठीक आहे, तर मग 3/4 हे तिचा आन्सर असेल. नेक्स्ट आहेत साइन झेड. साइन झेड, साइन झेड म्हणजे पुन्हा ते चाललं बघा अपोजिट साइड. आता साइन इथं झेड आहेत. ठीक आहे, याची अपोजिट साइड कोणती आहे तर एक्स आहेत, एक्स वाय आहेत. अपोजिट साइड डिवायडेड बाय हायपोटेनस. अपोजिट साइड काय एक्स वाय आहेत आणि हायपोटेनस किती काय आहेत वाय झेड आहेत. मग एक्स वाय किती आहे 4 आहेत आणि वाय झेड किती आहे 5 आहे. हे तिचं राईट आन्सर आहे. सो टॅनचा आपला म्हणजे सगळ्यांची फॉर्म्युला आपल्याला माहिती पाहिजे. टॅनचा जो फॉर्म्युला आहे आता कॉस
साईन आणि कॉसचा फॉर्म्युला आपल्याला लक्षात ठेवता येतो, पण टॅनचा फॉर्म्युला जो आहे तो आपल्याला माहिती पाहिजे. टॅनचा जो फॉर्म्युला आहे तो काय असतो, अपोजिट साईड असते डिवायडेड बाय ॲडजस्टंट साईड. ठीक आहे, म्हणून इथे एक्स झेड आपण काय घेतलंय, कारण त्याची अपोजिट साईड काय आहे, एक्स झेड आहेत, डिवायडेड बाय वाय एक्स, म्हणजे शेजारची बाजू कोणती आहे, तर वाय एक्स आहे. म्हणून या अर्थाने 3/4 याचं उत्तर आहे. तर ह्यात या सगळ्या प्रश्नाचं उत्तर काय आहे, एक 1/1, 3/5, 4/5, 3/4 आणि 4/5 या क्रमाक्रमाने प्रत्येकाचं उत्तर आहे. नेक्स्ट आहेत सॉल्व एनी वन ऑफ द फॉलोइंग सब क्वेश्चन्स. जो पहिला प्रश्न केलाय, तर रेडियस ऑफ द सर्कल विथ सेंटर ओ इज 41 युनिट, लेंथ ऑफ द कॉर्ड इज PQ of 80 unit. Find the distance of the chord from the center of the circle. तर इथे पुन्हा आपल्याला इथे पायथागोरस सिद्धांत आपल्याला वापरायचा आहे. इथे सेंटर जो आहे बघा, इथे ओ सेंटर आहे. ठीक आहे, ओ सेंटर आहे. काय म्हटलंय की रेडियस ऑफ द सर्कल विथ सेंटर ओ इज 41, म्हणजे हा किती आहे, तर 41 आहे. ठीक आहे, रेडियस जी किती आहे तर 41 आहे. लेंथ ऑफ कॉर्ड किती आहे, 80 युनिट आहेत. लेंथ ऑफ कॉर्ड किती आहे, हा 80 आहेत, 80 युनिट आहेत. तर फाइंड द डिस्टन्स ऑफ द कॉर्ड फ्रॉम द सेंटर. तर सेंटर पासून तर हे कॉर्डचं डिस्टन्स किती आहे आपल्याला ते काय, समजा आपण याला नाव देऊ, हा ओ आहेत, हा ए आहेत, हा जो माझा जो आहे तो बी आहेत आणि हा सी आहे. आधी आपण ए बी काढूया. हा आता ए बी किती असेल, जर जी पुन्हा लेंथ ऑफ कॉर्ड जर 80 आहेत, तर ए बी किती असेल, त्याचा निम्मा असेल, काय असेल, थोडक्यात 40 असेल. ठीक आहे, मग आता आपला जो फॉर्म्युला आहे, हायपोटेनस स्क्वेअर इज इक्वल टू बेस स्क्वेअर प्लस हाईट स्क्वेअर. आता हायपोटेनस म्हणजे काय याचं, इथे आला आर आला, राईट. आर किती 41 आहेत, 41चा स्क्वेअर. बेस किती आहेत आपला, जो लेंथ ऑफ कॉर्ड आहे त्याचा निम्मा किती, तर 40 आहेत, 40चा स्क्वेअर. म्हणजे आपला हाईट माहीत नाही, थोडक्यात लेंथ ऑफ जे डिस्टन्स जे कॉर्ड आहेत आपल्याला माहीत नाही. ठीक आहे, एच स्क्वेअर. मग आता 41चा जो स्क्वेअर आहे तो किती आहे, 1681 आहेत, आणि 40चा स्क्वेअर किती आहे, तर 1600 आहेत, प्लस एच स्क्वेअर. आता 1600 हा तिकडे जाईल, तो वजा होईल, 1681 वजा 1600. ठीक आहे, बरोबर एच स्क्वेअर. इथे 81 राहायचं उत्तर, इकडे एच स्क्वेअर बरोबर 81 आणि एच बरोबर 9. सो 9 युनिट आहे उत्तर किती. सो याचं जे उत्तर आहे, तो डिस्टन्स ऑफ द कॉर्ड फ्रॉम द सेंटर ऑफ द सर्कल इज 9 युनिट. ठीक आहे, 9 युनिट हे याचा राईट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, ऑब्झर्व द ग्राफ बिलो अँड आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. जो पहिला प्रश्न केला आहे, राईट डाऊन द कॉर्डिनेट ऑफ पॉईंट ए. पॉईंट ए जो आहे त्याचा कॉर्डिनेट काय आहे आपण ते ओळखायचं आहे. आता ए कुठे आहे, याच्यामध्ये बी दिलाय, सी दिलाय, डी दिलाय. आय थिंक हा ए असेल, दिला नाही त्यांनी ग्राफमध्ये. ठीक आहे, हा इथं किती उत्तर आहे, तर ए इज इक्वल टू आपण लिहायचं आहे 1 2 या प्रमाणे आपण उत्तर लिहायचं आहे. नंतर व्हॉट इज द डिस्टन्स ऑफ पॉईंट बी फ्रॉम द वाय ॲक्सिस. हा जो बी आहे वाय ॲक्सिस पासून किती अंतरावर आहे, तर आपल्याला त्याचं उत्तर काढायचं आहे. हा जो बी पॉईंट आहे हा वाय अक्षापासून किती अंतरावर आहे, तर 1 2 3 4, तर 4 अंतरावरती. सो इथे 5 सेंटीमीटर डिस्टन्स फ्रॉम द वाय ॲक्सिस. नेक्स्ट क्वेश्चन आहे, इन विच क्वाड्रंट पॉईंट डी लाय. हा जो डी आहे हा कोणत्या क्वाड्रंटमध्ये आहे, तर आपण माहिती आहे हा फर्स्ट आहे, हा सेकंड आहेत. ठीक आहे, हा सेकंड आहेत, हा थर्ड आहेत. ठीक आहे, आणि हा जो लास्ट आहे हा काय फोर्थ आहे. तर डी पॉईंट जो आहे तो कोणत्या क्वाड्रंटमध्ये आहे, थर्ड क्वाड्रंटमध्ये आहे, हे तिचा राईट आन्सर आहे. तर अशा प्रकारे ही संपूर्ण प्रश्नपत्रिका मॅथ 2 ची होती. थँक्यू.